नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शरद पवार हळूहळू करत इंडी अलायन्स आणि महाविकास आघाडी या जंजाळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत की काय, अशी शंका घ्यायला आता जागा निर्माण झालेली आहे. कारण 4-4.5 वर्ष तरी आता निवडणुका नाहीत, ना महाराष्ट्रात ना दिल्लीत किंवा राष्ट्रात. म्हणजे लोकसभा किंवा विधानसभा याच्या निवडणुका नजीकच्या काळात नसतील तर मग आपल्या राजकारणाचं भवितव्य काय, याची चिंता शरद पवारांना कमालीची भेडसावते आहे. आणि त्याचं कारणही सरळ आहे की लोकसभेमध्ये मोदी भाजप विरोधी राजकारणाला जी उभारी मिळाली होती, त्या सगळ्याचा आलेला मोहर हा नंतरच्या विधानसभा निवडणुकांमधून क्रमाक्रमाने गळून पडलेला आहे. भले जम्मू काश्मीर निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री निवडून आला, तरी जम्मू काश्मीरमध्ये जम्मू भाग हा भाजपने काबीज केलाय आणि काँग्रेसला फक्त मुस्लिम 5 आमदार काश्मीरमध्ये निवडून आणता आले. पण हरियाणा काँग्रेस जिंकता जिंकता हरलं. महाराष्ट्र विधानसभा ही बघता बघता महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून गेली. झारखंडमध्ये इंडी आघाडीचे झारखंड मुक्ती मोर्चा जिंकला असेल तरी काँग्रेसला नगण्य जागा मिळवता आल्या. आणि दिल्लीमध्ये इंडी अलायन्स मधल्या आम आदमी पार्टीचा पुरता धुव्वा उडाला. या हरियाणा किंवा तुमच्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांनी इंडी आघाडी म्हणून जे काय त्रांगडं होतं त्याची विल्हेवाट लावून टाकली. आणि त्यामुळे एक प्रकारे प्रादेशिक असलेला राष्ट्रवादी शरद पवार गट नावाचा पक्ष जो आहे त्याला काही भवितव्य उरलेलं. काय योगायोग असतात बघा मित्रांनो. आज ज्या अवस्थेमध्ये शरद पवारांचा पक्ष आहे त्याला उद्ध्वस्त धर्मशाळा किंवा एखाद्या वाड्याचे उद्ध्वस्त अवशेष असंही म्हणता येईल. शरद पवारांनीच त्याचं वर्णन काँग्रेससाठी करून ठेवले. मला वाटते 2-3 वर्षापूर्वी आज तकचा जो एक मराठी युट्यूब चॅनेल आहे मुंबई तक, याच्यावर राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी या 2 पत्रकारांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती लोकसभा निवडणुकीच्या खूप आधी. किंबहुना इंडी अलायन्स वगैरेला आकार स्वीकार येईपर्यंत त्या काळातली ही मुलाखत आहे. आणि त्यावेळेला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची काँग्रेस म्हणजे कशी भ्रमिष्ठावस्थेतली आहे, की आज सगळा सरंजाम संपलेला एक जुना काळातला जमीनदार घराण्याचा नेता किंवा प्रमुख, ज्याच्याकडे आज ती जमीन उरलेली नाही, ती हुकूमत, ती श्रीमंती, वैभव उरलेला नाही. पण जो रोज सकाळी उठतो आणि अंगणात येतो आणि आपण आजही सरंजामदार सरदार असल्याच्या थाटात जगतो, वागतो, बोलतो, अशी टवाळी शरद पवारांनी राहुल गांधींची केलेली होती. भव्य दिव्य वाडा आहे, पण त्या वाड्याची डागडुजी करण्या इतके सुद्धा पैसे ज्याच्याकडे नाहीत, असा दिवाळखोरीत गेलेला एक सरंजामदार, असं वर्णन शरद पवारांनी काँग्रेस पक्षाचं केलं होतं, राहुल गांधींचं केलं होतं. पण आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये शरद पवारांची स्वतःची अवस्था कशी आहे ती बघितली तर त्यांनी जे राहुल गांधींचं वर्णन केलं होतं ते शरद पवारांना लागू होतं असं दिसतं. संजय राऊत सारखा माणूस जर
शरद पवारांवर आज तोफा टाकणार असेल तर शरद पवारांची कीव करावीशी वाटते. दिल्लीच्या राजकारणात ज्याला प्रस्थापित शरद पवारांनी केला असा माणूस आहे संजय राऊत. पण तो पण तुमचं राजकारण आम्हाला कळतं असे टोमणे शरद पवारांना मारतोय. का परिस्थिती आली अशी आणि काय साधायचंय? आता या वयामध्ये शरद पवार साध्य काय करू इच्छितात हा प्रश्न आहे. कारण स्पष्ट आहे, अजूनही शरद पवार हे राज्यसभेचे सदस्य आहेत. पण पुढच्या वेळेला परत एकदा राज्यसभेत जायचं म्हटलं तर त्यांना राज्यसभेची निवडणूक लढवता येईल इतकी मतं किंवा आमदार संख्या महाराष्ट्र विधानसभेत शरद पवारांकडे उरलेली नाही. तिथे गडबड झालेली. पुतण्याने दाखवून दिलं. जी गोष्ट शरद पवार सांगत होते महाबळेश्वरला, जेव्हा अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि तिथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीतरी मेळावा झाला होता, तिथे आपल्या मुलीला प्रमोट करण्यासाठी शरद पवार म्हणाले होते, आमच्यासारख्या वयस्कर लोकांना बाजूला करून आमच्याकडे तुम्ही अधिकार पद ताब्यात घ्या, पक्ष ताब्यात घ्या, संघटना ताब्यात घ्या, आम्ही सुखासुखी बाजूला होणार नाही असं मेहबूब शेखला आणि समोरच्या तरुणांना शरद पवार सांगत होते. पण तिथे हजर नसलेल्या अजितदादांनी शरद पवारांचा शब्द प्रमाण मानला आणि अख्खा पक्षच काकांकडून काढून घेतला. आणि त्यामुळे आज शरद पवारांना आपलं काय भवितव्य आहे, भविष्य आहे तेच कळेनासं झालंय. आणि त्यामुळे कुठून तरी परत एकदा सत्तेच्या उभेला कसं जायचं ही चिंता शरद पवारांना भेडसावते. शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि त्यांच्या नादाला लागल्यामुळे उद्धव ठाकरे यांची अवस्था सुद्धा नेमकी तशी झालेली आहे. रस्त्यावरची असलेली शिवसेना ही सत्तेच्या इतकी आहारी गेली की कुठली ना कुठली सत्ता मिळाली पाहिजे म्हणून तळमळायला लागलेले उद्धव ठाकरे यांचे उरले सुरले अनुयायी सुद्धा एकनाथ शिंदेच्या वळचणीला जायला लागलेले. आणि अशा वेळेला देवेंद्र फडणवीस सारखा महाराष्ट्रातला भाजपचा सर्वोच्च नेता आपल्याला भीक घालणार नाही हे ओळखून शरद पवारांनी काही पर्याय शोधायची सुरुवात केलेली दिसते. कदाचित भविष्य काळामध्ये भाजपच्या सोबत जायला लागलं तर त्यासाठी आवश्यक ती एक पार्श्वभूमी तयार करणं, माहोल बनवणं, या तयारीला शरद पवार लागल्याचं कळतं. आणि त्यातून मग दिल्लीचं साहित्य संमेलन किंवा सरहद सारख्या संस्थेला हाताशी धरून एकनाथ शिंदे यांचा पुरस्कार सत्कार वगैरे वगैरे जो चालू आहे तो बघितला तर असं दिसतंय की इंडी अलायन्स या आघाडीला, गठबंधनाला भविष्य नाही हे शरद पवारांनी ओळखलेलं आहे. आणि म्हणून हळूहळू करत काँग्रेसपासून दुरावा करायचा आणि भाजपच्या जवळ जायचं असे प्रयास शरद पवारांनी सुरू केले. 2 महिन्यापूर्वी म्हणजे 12 डिसेंबर शरद पवारांचा जो वाढदिवस होता त्या दिवशी तुम्हाला आठवत असेल तर त्यांचे पुतणे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री सहकुटुंब सहपरिवार आणि आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना घेऊन शरद पवारांच्या दिल्लीच्या निवासस्थानी अभिष्ट चिंतन करायला पोहोचलेले होते. त्यानंतर ते देशाचे गृहमंत्री अमित शहा सुद्धा शरद पवारांचं अभिष्ट चिंतन करायला जाणार अशा बातम्या आल्या होत्या. आणि त्यानंतर एक चर्चा सुरू झाली होती की लवकरच 2 राष्ट्रवादी गट एकत्र येणार का, आणि एकत्र येणार असतील तर त्यामुळे काय काय होऊ शकतं. मोदी सरकारमध्ये एक मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद राष्ट्रवादी गटाला दिलं जाणार, त्यातून सुप्रियाताईंची वर्णी कशी केंद्रीय मंत्रिमंडळात लागणार ही चर्चा चालू होती. आणि मग त्याला आधार देण्यासाठी
नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू हे जर सोडून जाणार असतील, तर त्या त्यांना शह देण्यासाठी अमित शहा शरद पवारांना आपल्या जवळ घेत आहेत. इथपर्यंत सगळं राजकीय तर्कशास्त्र ताणलं गेलं होतं. पण प्रत्यक्षात यातलं काही झालं नाही. प्रत्यक्षात यातलं काही झालं नाही. कारण शरद पवारांना अमित शहा, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत यातला फरक कळला पाहिजे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना जितकं खुळखुळा हातात देऊन खेळवता येतं, तसं नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या बाबतीत शक्य नाही. कारण जेव्हा जेव्हा असं करायचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा नरेंद्र मोदींनी अगदी व्यवस्थितपणे शरद पवारांच्या हातात खुळखुळा दिलेला आहे. आणि अमित शहानी शरद पवारांचा हात हलवून हलवून तो खुळखुळा वाजवून सुद्धा दाखवलेला आहे. तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे मोदी शहांना खेळवणं शक्य नाही, हे शरद पवारांच्याही लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आपल्या राजकारणाला नवी वाट शोधण्यासाठी शरद पवार हे हळूहळू करत भाजपच्या जवळ जाण्याच्या तयारीत असल्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणून दिल्लीच्या साहित्य संमेलनाकडे बघितलं पाहिजे. शरद पवार सुरुवात अशीच करतात, अशीच करतात. आणि त्याची कुणकुण कुठेतरी लागल्यामुळे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे इतके खवळलेले असणं स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे. कारण आपण त्या तिथे होतो, आपण महायुतीत होतो, आपलं सगळं छान चाललेलं होतं. आपल्याला तिकडून वंचित करून बाहेर काढलं, आपल्याला गाजर दाखवलं मुख्यमंत्री पदाचं आणि युतीतून बाहेर काढलं. आणि आता युतीत खुद्द शरद पवार निघाले असतील, तर मग अंगाचा तिळपापड उद्धव ठाकरे यांचा झाला असेल तर नवल नाही. पण मला एक शंका येते की हे वरकरणी अशक्य वाटणारी गोष्ट आहे. जे शरद पवार आयुष्यभर फुले शाहू आंबेडकर अशी जपमाळ ओढत बसले, त्यांनी एक दिवस उठायचं आणि संघ किंवा भाजपच्या सोबत जायचं, हे इतकं सोपं नाहीये. इतकं सोपं नाहीये. पण ज्या सहजतेने शरद पवारांनी आपल्या पुतण्याला पुढे करून भाजप आणि फुले शाहू आंबेडकर या दोन विचारधारांच्या मध्ये एक पूल बांधून घेतलेला आहे. मला कधी कधी एक गोष्ट खरी वाटली नाही की अजितदादा हे शरद पवारांना टांग मारून भाजप सोबत गेले. आजही मला असं कुठे कुठे वाटत राहतं की शरद पवारांनीच त्यांना तिकडे पाठवलंय. आणि दोघांची बेरीज बघा, 41 अधिक 10, दोन्ही राष्ट्रवादीचे मिळून 51 आमदार होतात. आमदार तर आपले टिकवले, खासदार वाढवून घेतले. तेव्हा भाजप सोबत जायचं असेल तर एक मार्ग शरद पवारांनी मोकळा ठेवला. अजितदादा बाहेर पडले तरी अजितदादांना शरद पवारांनी कधी शिव्याशाप दिले नाही, किंवा अजितदादांनी शरद पवारांना व्यक्तिगत अपमानास्पद कुठचा शब्द उच्चारला नाही. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी आजपर्यंत चाललेली शिवीगाळ थांबवलेली नाही. आणि त्यामुळे घर वापसी करायची असेल तर उद्धव ठाकरेंसाठी सगळेच्या सगळे मागचे दोर कापले गेलेले. पण आपल्याकडे नसलेले दोर अजितला तिकडे पाठवून शरद पवारांनी एक पूल बांधून घेतलेला आहे. आणि एक दिवस मनात आणलं तर त्या पुलावरून सहजगत्या विचारधारेचा प्रवाह टाळून शरद पवार सुखरूप भाजपच्या गोटात दाखल होऊ शकतात. शरद पवारांना वैचारिक वगैरे भूमिका नसते, ते फक्त एक देखावा निर्माण करतात, त्याला तशी एक फोडणी देतात.
पण सत्ता हीच शरद पवारांची आणि सत्तेची ऊब हीच शरद पवारांची खरीखुरी विचारधारा आहे. तुम्ही बघाल तर जे जे कोणी अजितदादांबरोबर शरद पवारांचे सगळे निकटवर्ती आले, त्यांनी एकच सूर लावला होता की सत्तेशिवाय आपापल्या मतदारसंघातला विकास करता येत नाही. आणि त्यामुळे शाहू फुले आंबेडकरी विचारधारा चालू ठेवणार, पण तरीही सत्तेमध्ये आपला हिस्सा असला पाहिजे, म्हणून आम्ही सत्तेमध्ये महायुतीमध्ये चाललोय, हे शरद पवारांचे सगळे सहकारी म्हणत म्हणत अजितदादांच्या सोबत गेले. अर्थात ज्या वेळेला बटेंगे तो कटेंगे विषयाला अजितदादांनी उघडपणे सांगितलं, त्यांनी कधी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर मिरवला नाही. आणि इथेच शरद पवारांनी भाजपकडे जाण्याचा आपला मार्ग मोकळा करून ठेवलाय. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना परत घरवापसी करण्याचा जो मार्ग होता त्याचा पूल तोडून टाकलेला आहे. आणि असा एकनाथ शिंदेना ज्या वेळेला शरद पवार सन्मानित करतात, नुसतं सन्मानित करत नाही तर त्यांचं कोडकौतुक करतात. मुंबई नजीकच्या सगळ्या ग्रामीण शहरी भागामध्ये विकासाची नवी दिशा देणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेचा गौरव करतात. त्याची मिरची उद्धव ठाकरेंना लागते, ते तेवढ्यासाठी लागते की ती फक्त एकनाथ शिंदेचं कौतुक म्हणून उद्धव ठाकरे अस्वस्थ होत नाहीत. अस्वस्थ होण्याचं मोठं कारण आम्हाला भाजपकडे जाण्याचा मार्ग शरद पवारांनी तोडून टाकला आणि स्वतःसाठी मात्र अजितदादा पवार नावाचा भाजप राष्ट्रवादी हा एक नवा पूल बांधून काढला. याला मिसिंग लिंक म्हणतात. थोडक्यात एकनाथ शिंदे यांचा गौरव करताना आणि दिल्लीत साहित्य संमेलन भरवण्यात पुढाकार घेऊन शरद पवारांनी एक भाजपच्या नजदीक जाण्याचं, जवळ जाण्याचा एक मार्ग शोधण्याची चाचपणी केलेली आहे. आणि त्याचं कारण सरळ आहे की निदान पुढची 5 वर्ष नरेंद्र मोदी यांच्या सरकारला धोका नाही, हे शरद पवारांनी ओळखलेलं आहे. महाराष्ट्रात ज्या प्रकारच्या विधानसभा निवडणुकीचे आकडे आलेत त्यानंतर भाजपला महाराष्ट्रात रोखणं अशक्य आहे. तर ज्याला रोखणं अशक्य आहे त्याच्याबरोबर भागीदारी करणं ही शरद पवारांची राजकीय नीती राहिलेली आहे. यापुढे महाराष्ट्रात भाजपला हरवणं अशक्य आहे याची कबुली शरद पवार एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून देत आहेत. महाराष्ट्रात पुढच्या 10, 15, 20 वर्षात काय होणार आहे याची चाहूल शरद पवारांना लागलेली. आता फुले शाहू आंबेडकर हे तोंडाने बोलायचं, पण व्यवहारामध्ये महाराष्ट्रात भाजप हाच प्रमुख पक्ष राहणार आहे आणि त्याच्या वळचणीला इतर सगळ्या पक्षांना राहावं लागेल. याची शरद पवारांनी कृतीतून दिलेली कबुली म्हणजे एकनाथ शिंदे यांचा सत्कार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. अगदी मोजक्या शब्दात सांगायचं तर भाजपच्या राजकारणाला शरण जाण्यासाठी शरद पवारांनी चालवलेली तयारी म्हणजेच दिल्लीचं साहित्य संमेलन आणि एकनाथ शिंदे यांचा सन्मान, एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.